चॅप्टरचे नाव आहे ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. ह्युमन बॉडी म्हणजे मानवी शरीर आणि ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंद्रिय संस्था असतात, जसे की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिस्पायरेटरी सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम असतात आणि त्याच्यावरच मानवाची जीवन प्रक्रिया चालू असते. त्याच्यामध्ये 3 स्टेप पडतात. नंबर 1 ची आहे एक्सटर्नल रिस्पायरेशन. एक्सटर्नल रिस्पायरेशन म्हणजे बहिःश्वसन. त्याच्यामध्ये इनहेलेशन. इनहेलेशन म्हणजे श्वास सोडणे. आपण एअर इज टेकन अबाउट अवर नोज टू आउट. म्हणजे आपण नाकातून हवा घेतो आणि सोडतो, त्याला इनहेलेशन म्हणतात. नंबर 2 ला एक्झालेशन. एक्झालेशन म्हणजे श्वास सोडणे. आपण ऑक्सिजन आपल्या नोज मधून घेतो आणि तो आपल्या लंग्स कडे पाठवतो. नंतर तो फिल्टर करून ऑक्सिजन आपल्या बाकीच्या अदर बॉडी पार्टला लंग्स कडून पाठवले जाते आणि जे वेस्ट मटेरियल निघतं ते कार्बन डायऑक्साइडच्या मार्फत ते बाहेर फेकलं जातं. आणि पेशींना पोषक द्रव्य आणि ऑक्सिजन याची गरज असते. सेल्स इज अ नीड ऑफ सोल्युबल न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन. आता ज्या सिस्टीम्स असतात त्याच्यामध्ये मेन सिस्टीम आहे रिस्पायरेटरी सिस्टीम. स्ट्रक्चर अँड फंक्शन. ह्याच्यामध्ये नंबर 1 चा पॉइंट आहे नोज. आपल्या नाकाद्वारे आपण जे ऑक्सिजन असतो तो घेतो आणि नंतर तो सोडतो. नंबर 2 चा पॉइंट आहे फॅरिंक्स. फॅरिंक्स म्हणजे घसा. जो घसा विंड पाईप आणि फूड पाईपच्या अपर पार्टला असतो, म्हणजे वरच्या भागात असतो. आणि जो आपला घसा असतो तो म्हणजे आपले जे साऊंड बॉक्स आहे तो पण तिथेच असतो. lungs is work to
lungs is work to filter the blood filterization and oxygen is फिल्टर म्हणजे ब्लड शुद्ध करणं, ऑक्सिजन शुद्ध करणं आणि ते अदर पार्टला पाठवणं हे लंग्सचं कार्य असतं आणि जे आपलं हर्ट आहे त्याच्याकडनं जे ब्लड येतं ते शुद्ध करण्याचं कार्य लंग्सचं असतं. आणि लंग्स मध्ये जे लंग्सचे असे दोन अशी आपल्या फॅरिंक्स मधनं येऊन असे दोन भाग असतात आणि ते असे लंग्स असतात. त्याच्यात ते असे वेगवेगळे आपल्या ज्या कॅपिलरीज असते त्याच्यातनं ते झालेले असतात. हे आहे ना ते अल्फिओली आहे. हा मेन पॉइंट आहे लंग्स मधला. एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये वेगवेगळे प्रकारचे गॅसेस येतात आणि ते त्यांची आदला बदल करतात. म्हणजे ऑक्सिजन येतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो. ऑक्सिजन सोबत अदरही गॅसेस आपल्या शरीरामध्ये येतात. ते आपलं लंग्स आहे ना ते शुद्ध करतं. डायफ्रॅगम नंबर 4 चा पॉइंट. डायफ्रॅगम म्हणजे जे आपले लंग्स असतात लंग्स अँड थोरॅसिक कॅव्हिटी इन बिटवीन देम टू डायफ्रॅगम म्हणजे आपले जे लंग्स आणि जी आपली छातीची पोकळी असते त्याच्या दरम्यान डायफ्रॅगम असते. डायफ्रॅगम म्हणजे श्वासपटल आणि कंटिन्यू टू मुवमेंट ऑफ द डायफ्रॅगम अप डाऊन म्हणजे सतत श्वासपटल आहे त्याची हालचाल होत असते खालीवर. नंतर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्तभिसरण संस्था. in the blood circulatory system is oxygen soluble nutrients other part are in present. म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जे वेगवेगळे गॅसेस असतात. ऑक्सिजन असतो सोल्युबल न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक घटक असतात जे आपल्या बॉडीला आवश्यक असतात. मग ते जे आपल्या ब्लड मधनं ते लंग्स कडून आल्यानंतर शुद्ध होऊन ते आपल्या बॉडी मधल्या अदर पार्टला पोहोचत असतं आपल्या ज्या कॅपिलरीज असतात त्याच्यातनं. Heart of structure and function. Structure and function. Heart is present in almost our thoracic cavity and between supply to included in left side. म्हणजे आपलं जे हर्ट आहे ते आपल्या छातीच्या पोकळीमध्ये असतं आणि थोडस डावीकडे झुकलेलं असतं. आपले जे हर्ट आहे त्याचं वेट 360 ग्रॅम आहे आणि त्याची साईज आपल्या हाताच्या मुठी एवढी असते. आणि हर्ट आहे त्याचे मेन टू चेंबर असतात. नंतर त्याचे 4 चेंबर होते. वरचे जे चेंबर असते त्यांना
आर्टिया म्हणतात आणि खालचे जे दोन असते त्यांना व्हेंट्रिकल्स म्हणतात.